प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण पॉपलेट फ्राय बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 किलो पॉपलेट घेतला आहे. 6 पीस बसतात, 6 पॉपलेट बसतात 1 किलोमध्ये. तर आपण 3 हिरव्या मसाल्यात करणार आहोत आणि 3 लाल मसाल्यात करणार आहोत. तर आता मसाले बघूया. 2 लसणाच्या कांड्या घेतल्यात मी. त्यानंतर 10-12 हिरवी मिरची, 1 इंच आलं बारीक करून घेतलं आहे आणि कोथिंबीर. याचं आपल्याला मीठ पण घेतलं यातच. याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आणि दोन्हीमध्ये आपण आमसुलाचं पाणी घालणार आहोत. लिंबू आणि आमसुलाचं पाणी. लाल मसाल्याचं बघूया. 2 टेबलस्पून धण्याची पावडर, मीठ, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 6 अख्खी मिरची भिजवून घेतली मी आणि हळद आपल्याला आणि मीठ. याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं. आता दोन्ही वाटण मी तयार करून घेते. वाटण तयार करून झाले आपले, लाल वाटण आणि हिरवं वाटण. आता हिरव्या वाटणात हळद टाकायची. हिरव्या वाटणात मी हळद घेतली नव्हती. आणि लाल वाटणात टिक्का मसाला 1 टेबलस्पून. दोन्हीमध्ये थोडंसं तेल घालायचं, अर्धा टेबलस्पून. आणि लिंबू. आता आमसुलाचं पाणी मी वाटण करतानाच वापरून घेतलं. हे बघा. आता थोडासा लिंबू दोन्हीमध्ये टाकून घ्यायचं, लाल मसाल्यात पण. आता हे छान मिक्स करायचं. दोन्ही पण वाटण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. आणि आता फिशला लावून घ्यायचं. हातानेच लावायचं, ते व्यवस्थित लागलं जातं हाताने. थोडंसं आतमध्ये पण लावून घ्यायचं. आता लाल मसाला लावून घेऊया. आता सर्व मसाला लावून झाला आहे. आता आपल्याला हे तासभर तरी मुरवत ठेवायचं. जर तुमच्याकडे वेळ असला तर 2-3 तास ठेवलं तरीही चालेल. छान मुरतात आणि मग टेस्टही छान लागते. चला, आता पॉपलेट छान मुरला आहे. आता फ्राय करायला घेऊया. आता त्याच्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी रवा घेतला आहे मी. आणि 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ. आणि या मिश्रणात पण आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं. आपण फिशला पण मीठ लावलेलं आहे, त्यामुळे जरा जपूनच टाकायचं. आता हे एकत्र करून घ्यायचं. आता एक फिश यात घोळवून घ्यायचा आणि फ्राय करायचा. आता फ्राईंग पॅन ठेवलेला आहे मी.
एक एक फिश घेऊया. अशा प्रकारे घोळवून घ्यायचं. असं झटकून घ्यायचं. मध्यम गॅस करायचा आणि फ्राय करून घ्यायचं. आता एक साईड फ्राय करताना आपण झाकण ठेवूया, म्हणजे लवकर शिजेल. कमी तेलात फ्राय करायचं असेल तर असंच करावं लागेल, किंवा मग पूर्ण तो डीप झाला पाहिजे एवढं तेल टाकून घ्यायचं. हे बघा आता मस्त फ्राय झालेला आहे आपला पटले, बघू शकता. आणि मिश्रण पण कमी सुटतं बघा या तेलात. असं निथळून घ्यायचं. मसाला अजिबात सुटलेला नाही आहे. हे बघा मस्त फ्राय झालेला आहे. आता ग्रीन आधी सर्व ही ग्रीन मसाल्यातले मी फ्राय करून घेते आणि मग लाल मसाल्यातले घेऊ. हिरव्या मसाल्यातले फ्राय करून झाले. आता रेड मसाल्यातले घेऊया. आता आधीचं थोडंसं मिश्रण उरलं होतं म्हणून मी तेच घेतलं आणि 2 चमचे बारीक रवा आणि 1 चमचा टिक्का मसाला. आता फक्त याच्यात आपल्याला मीठ घालायचं. आता हे मिक्स करून घेऊया. आता याच तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. रवा लावून घ्यायचा. आता पहिल्यांदा 2-1 मिनटं झाकण ठेवून घेऊया. लाल मसाल्यात पण असा फ्राय झालेला आहे. आता मी बाकीचे पण फ्राय करून घेते. हे बघा आता आपला फिश तळून झाला आहे बघा. हा लाल मसाल्यातला आणि हा हिरवा मसाल्यातला. आणि तेल पण कमी लागतं आणि मसाला पण कमी सुटतो तेलामध्ये. आता कट पण करून दाखवते मी. हे बघा आतपर्यंत मस्त शिजला जातो. या पद्धतीने करून बघा तुम्ही. पॉम्फ्रेट फ्रायची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.